अनेक नगरपालिकांच्या आणि इतर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये 80% 70% आरक्षण हे पोहोचलेलं आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। मागच्या सुनावणीच्या वेळेस असं म्हणाले होते जस्टिस की ओबीसींवर अन्याय करून कुठलाही निर्णय घेता येणार नाही। तुमचे काय लक्ष आहे या सगळ्याकडे? बिलकुल आम्ही त्याच गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत। परवा मंगळवारी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक चांगले संकेत आपण जर म्हटलं त्याप्रमाणे दिले होते की ओबीसीवर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल। सर्व भारताला माहीत आहे की 1994 पासून 2022 पर्यंत या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वीकडे 27% आरक्षण मिळत होतं। परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ट्रिपल टेस्ट करून 50%च्या वर जाता कामा नये असा जो निर्णय देण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ओबीसींचं नुकसान झालेलं आहे। एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जेव्हा 1993ला सानी खटलाचा निकाल आला तेव्हा फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा 50% मर्यादा लावण्यात आली होती आणि नंतर 1994ला हे राजकीय आरक्षण देण्याचं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जेव्हा बिल पारित झालं तेव्हा याच्यावरती कुठेही अशा प्रकारची 50%ची मर्यादा असावी असा नियम घालण्यात आलेला नव्हता। परंतु काही लोकांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाला अप्रोच केलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने तसा अर्थ काढला की सर्व क्षेत्रामध्ये 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही। पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता जस्ट आता 2-3 महिन्यापूर्वी तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलं होतं की 2022च्या पूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्यात याव्या आणि म्हणून पूर्ण भारतातील ओबीसी वर्गामध्ये एक आनंदाची लहर आली होती, खुशीची लहर आली होती की आता आमचं 27% म्हणजे 22च्या पूर्वी जे 27% आरक्षण होतं ते कायम राहणार आहे। आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची घोषणा झाली, 27% आरक्षण सर्वीकडे देण्यात आलं। पण पुन्हा काही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाला अप्रोच झाल्या आणि त्यांनी सांगितले बा हे 27% आरक्षण दिल्यामुळे ही मर्यादा 50%च्या वर जाते आहे, काही ठिकाणी 60% 70% जाते आहे। ते नॅचरल आहे याच्याकरता नॅचरल आहे की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचं संविधानामध्ये तरतूद आहे आणि ही तरतूद असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एससी आणि एसटी या दोघांच्याही आरक्षणाची बेरीज 23%च्या वर ज्या ज्याप्रमाणे जात जाईल त्याप्रमाणे ओबीसींचं 50%च्या आत जर आरक्षण केलं तर कमी होईल, अन्यथा 23%च्या वर जेवढं जाईल 25-30% झालं तर 30 आणि 27 57, 40 झालं तर 40 आणि 27 67 अशा प्रकारची आरक्षणाची मर्यादा वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही। ओबीसीला या 60% ओबीसीला फक्त 27% आरक्षण दिलेलं आहे, 60% ओबीसी आणि मग 27% आरक्षण दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये तसं नुकसान होऊ शकत नाही। आणि परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जे संकेत दिले ते संकेत जर त्यांनी विचारात घेतले तर मला वाटतं ही 27%ची मर्यादा आज कायम राहील आणि ते कायम ठेवून निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो। अन्यथा पुन्हा तेच जर आलं की 50%च्या आतमध्ये आरक्षण द्या, त्याच्यापेक्षा जास्त देता कामा नये, तर ज्या काही मला वाटतं नगर परिषदा आणि नगरपंचायताचं निवडणुकाचा प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या 57 नगर परिषद आणि नगरपंचायतीवर ही कुऱ्हाड येणार आहे आणि त्या ठिकाणच्या निवडणुका रद्द पण होऊ शकतात, पुढे पण ढकलल्या जाऊ शकतात। आरक्षणाची सोडत पुन्हा काढावी लागेल आणि मग महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती त्या आरक्षणाचं नुकसान ओबीसी समाजाला सहन करावं लागणार आहे। सर, ही दुसरी वेळा या आधी देखील अशी परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी राजकीय पक्षांना स्वतःहून ओबीसी उमेदवार दिले होते। हा प्रश्न कायमचा सोडवणं, निकाली काढणं गरजेचं आहे? नाही, हा प्रश्न जर कायमचा निकाली काढायचा असेल तर मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की केंद्र सरकारच हा प्रश्न सोडवू शकतो
आणि म्हणून केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 या 2 कलमांमध्ये अमेंडमेंट करून त्या ठिकाणी या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची तरतूद अमेंडमेंट जर केंद्र सरकारने लवकरात लवकर संविधानामध्ये केली तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघू शकतो. तर एक प्रश्न असा आहे, हे जे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढलेलं नगरपालिका पंचायतमध्ये सांगली, कवठे महाकाळ तिकडे वगैरे 70% पर्यंत, हे घोळ कोणी घातला? नाही, घोळ घातला नाही. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की त्या ज्या परिसरात ही निवडणूक होते आहे त्या परिसरात SC आणि STची लोकसंख्या किती आहे. समजा ती दोन्ही मिळून लोकसंख्या जर 50% असेल, पुष्कळसे आदिवासी बहुबल प्रदेश असे आहेत की ज्या ठिकाणी ती संख्या 50% जाते SC आणि STची, तिथे ओबीसीला 27% दिलं तर ते 70% जाणार, 80% जाऊ शकते जर ते 55% असेल तर. आणि म्हणून कोणी घोळ घातलेला नाही, हा नॅचरल घोळ आहे. आणि म्हणून ओबीसीला त्या भागात सुद्धा ओबीसी राहतात ना, 50% SC ST आणि 50% ओबीसी असतात. त्या ओबीसींना आपल्या या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतं. म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये तरी 50%ची मर्यादा लादली जाऊ नये असं आमचं मत आहे.